आपण रोजच्या आयुष्यात बघतो, मग ती एखादी इमारत असो किंवा एखादं गाणं, प्रत्येक गोष्टीमागे ना एक छुपी रचना असते, एक आराखडा असतो. पण असाच काहीसा आराखडा शिकवण्याच्या जगातही असेल का? चला तर आजच्या ह्या विश्लेषणात आपण याच रचनेचा म्हणजेच पाठ आराखड्याचा शोध घेऊया. आता हा प्रश्न ऐकायला तर एकदम साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर ते खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि आज आपण नेमकं याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. तर मग या सगळ्या प्लॅनिंगचा जो पाया आहे ना, त्याला म्हणतात पाठ योजना किंवा सोप्या भाषेत लेसन प्लॅन. आता हा फक्त कागदाचा तुकडा नाहीये, हा आहे शिकवण्याचा एक संपूर्ण नकाशाच. जसा एखादा आर्किटेक्ट इमारतीसाठी ब्लूप्रिंट बनवतो, तसंच शिक्षक ज्ञानाची इमारत उभी करण्यासाठी हा आराखडा तयार करतात. चला, मग आता आपण थेट एका शाळेच्या वर्गातच जाऊया. म्हणजे वर्गात काय चालतं त्याच्या पडद्यामागे. आपल्या समोर जो आहे तो 7वीच्या इंग्रजी व्याकरणाचा एक खरा लेसन प्लॅन आहे. याच्या मदतीने आपण बघूया की पडद्यामागे नक्की काय घडतं. हे बघा, कुठलाही प्लॅन त्याची सुरुवात होते ती अगदी बेसिक माहितीने. कुठला वर्ग आहे, विषय कोणता, काय शिकवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ किती. अगदी प्रत्येक मिनिटाचा हिशोब इथे मांडलेला दिसतो. बरं, शिकवायला सुरुवात करण्याआधी हे तर ठरवायला लागेल ना की नक्की काय साध्य करायचं आहे. म्हणजे ही ज्ञानाची इमारत बांधायची आहे, पण ती कशी दिसेल हेच ह्या आराखड्यात आधीच स्पष्ट केलेलं असतं. आणि उद्दिष्टे पण बघा 2 प्रकारची आहेत. एक आहे सामान्य उद्दिष्ट, म्हणजे एक मोठं लांबचं ध्येय, जसं की विद्यार्थ्यांना चांगलं इंग्रजी बोलता लिहिता यायला हवं. आणि दुसरं आहे विशिष्ट उद्दिष्ट, जे फक्त त्या 40 मिनिटांपुरतं आहे. म्हणजे आजच्या तासाला मुलांना विशेषण म्हणजे काय हे कळायलाच हवं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही योजना काही हवेत तयार होत नाही. ती विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या पायावर उभी राहते. म्हणजे मुलांना आधीपासून काय येतं याचा विचार केला जातो. यालाच म्हणतात पूर्वज्ञान. ओके, चला तर मग आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. प्रत्यक्ष वर्गात काय घडतं आणि ते सुद्धा कसं आधीच ठरवलेलं असतं ते पाहूया. हा टेबल बघा जरा. हे म्हणजे एखाद्या नाटकाची स्क्रिप्टच आहे. शिक्षक काय बोलणार, विद्यार्थी काय उत्तर देतील अशी अपेक्षा आहे, आणि फळ्यावर काय लिहिलं जाणार, सगळं काही, अगदी सगळं काही आधीच ठरलेलं आहे. तर बघा सुरुवात कशी होते. शिक्षक वर्गात एक बाहुली दाखवतात आणि एकदम सोपा प्रश्न विचारतात. आणि साहजिकच विद्यार्थ्यांकडून अपेक्षित उत्तर येतं. ज्ञानाची पहिली पायरी यशस्वीपणे पार होते. ठीक आहे, आता शिक्षक पुढची पायरी गाठतात. ते मुलांना त्या बाहुलीच्या एका गुणधर्माबद्दल, म्हणजे तिच्या ड्रेसच्या रंगाबद्दल विचारतात. इथेही विद्यार्थी एक साधं सरळ उत्तर देतात. आतापर्यंत सगळं अगदी सोपं चाललंय. आणि आता येतो तो क्षण जिथे गाडी थोडी अडकणार आहे. शिक्षक आता निरीक्षणावरून थेट व्याकरणाकडे उडी मारतात. आणि वर्गात शांतता पसरते. पण गंमत अशी आहे की ही शांतता म्हणजे शिकवणं फसल्याची खूण नाही. उलट ही शांतता तर प्लॅनचाच एक भाग आहे. याच क्षणासाठी तर हा सगळा प्लॅन होता. शिक्षकांना बरोबर कळतं की मुलांना नेमकं काय शिकवायची गरज आहे. मग शिक्षक काय करतात? ते लगेच फळ्यावर काही नवीन उदाहरणं लिहितात. प्रत्येक वाक्यात नामाबद्दल जास्त माहिती देणारा एक शब्द असतो, ज्याला ते अधोरेखित करतात. आणि बरीच उदाहरणं दिल्यानंतर जेव्हा मुलांच्या डोक्यात कल्पना थोडी स्पष्ट होते, तेव्हा शिक्षक त्याची नेमकी व्याख्या सांगतात. हाच तो आहा मोमेंट. अरेच्या, तर ह्या शब्दाला विशेषण म्हणतात. बरं, नवीन गोष्ट तर शिकलो, पण ती लक्षात कशी ठेवायची? विसरून गेलो तर? आराखडाचा शेवटचा टप्पा नेमका ह्याच प्रश्नाचं उत्तर देतो. इथे बघा, शिकलेलं ज्ञान पक्क करण्यासाठी एक 3 स्टेप फॉर्म्युला वापरला जातो. आधी शिक्षक अजून काही उदाहरणं देऊन सराव घेतात. मग रिकाम्या जागा भरासारख्या प्रश्नांनी मुलांना कितपत समजलंय हे तपासतात. आणि शेवटी गृहपाठ देऊन त्यांना स्वतःच्या शब्दात विचार करायला लावतात. यामुळे काय होतं की ते ज्ञान फक्त तात्पुरतं लक्षात न राहता कायमचं पक्क होतं. चला, आता जरा या एका पाठाच्या बाहेर पडून एक मोठा विचार करूया. ही जी रचना आपण आत्ता पाहिली, ती फक्त याच पाठापुरती आहे का? हे बघा, इथे 2 वेगळे लेसन प्लॅन आहेत. एक आहे व्याकरणाचा आणि दुसरा आहे एका कथेचा. विषय पूर्णपणे वेगळे आहेत, पण तरीही दोघांचा मूळ आराखडा म्हणजे उद्दिष्ट ठरवणं, पूर्वज्ञान तपासणं, संवाद साधणं आणि मूल्यमापन करणं हा अगदी सारखाच आहे. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. चांगलं शिकवणं म्हणजे फक्त चांगलं बोलणं किंवा सादरीकरण नाही, तर ते एक उत्तम डिझाईन आहे. एक विचारपूर्वक केलेली रचना आहे. कारण ही रचना मुलांना शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीला मदत करते. म्हणजे सोप्या गोष्टींकडून अवघड गोष्टींकडे जाणं आणि मग सरावाने ते ज्ञान पक्क करणं. मग विचार करा,
आपण ज्या प्रकारे शिकतो त्याला आकार देणारे असे अजून कोणते नकाशे किंवा आराखडे आपल्या आजूबाजूला असतील? शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा अगदी रोजच्या आयुष्यात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?